24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार. भारतासारख्या देशात क्रिकेट हा एक धर्म समजला जातो. कोट्यावधी चाहते क्रिकेटपटूंवर जीव ओवाळून टाकतात. एखाद्या भक्तानं परमेश्वरावर जीव ओवाळून टाकावा तसा. या खेळाची जादू अशी की अनेक पालक आपल्या मुलाला क्रिकेटपटू बनवण्याचं स्वप्न पाहत असतात. त्याने झपाटून गेलेले असतात. प्रत्येकाला आपल्या मुलामध्ये सचिन तेंडुलकर दिसत असतो. मात्र खेळापेक्षा पैसा मोठा होतो तेव्हा तो खेळ हरलेला असतो. बदललेल्या क्रिकेटचाच हा परिणाम असेल काय? चर्चा करूया IPL क्लीन बोल्ड या खास कार्यक्रमात. IPL क्लीन बोल्ड या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत ख्यातनाम लेखक, क्रीडा आणि कला समीक्षक, डॉक्टर कणेकरांचा मुलगा, फिल्मबाजी आणि क्रिकेटवरचं विपुल लिखाण केलेले शिरीष कणेकर. शिरीष कणेकर, आपलं स्वागत. माझ्यासोबत आहेत डॉक्टर सुधाकर सुराडकर, आपलं स्वागत. माजी पोलीस महानिरीक्षक. आणि रवी मांद्रेकर, MCAचे माजी सदस्य. या तिघांना घेऊन आज मी चर्चा करणार आहे. संपूर्ण भारतात प्रत्येक माध्यमात आज ज्या विषयाची चर्चा होतीये, असं त्या तिघा जणांना काय वाटलं की लाखो रुपयांचा फायदा होत असताना सुद्धा एकेका बॉलसाठी 10-10 लाख रुपयाला स्वतःला विकावं. याच करता आपण कार्यक्रम करतोय IPL क्लीन बोल्ड. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर या विषयावर जो एक आज प्रश्न आम्ही ठेवलेला आहे, त्या प्रश्नाला आधी आपण रोखोक प्रश्न आहे. IPL स्पर्धेमुळे क्रिकेटच्या प्रतिमेला तडा गेलाय का? IPL स्पर्धेमुळे क्रिकेटच्या प्रतिमेला तडा गेलाय का? रोखोक कार्यक्रमात आपलं मत मांडण्यासाठी www.facebook/G24 ला लाईक करा किंवा 24tas.com वर लॉग इन करा. IPL क्लीन बोल्ड या कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर, या कार्यक्रमाच्या तयारी करता म्हणून मी जेव्हा बसलो होतो तेव्हा पहिला IPLचा सीझन कोण जिंकला हे आम्हाला आठवलं नाही. पण पहिल्या IPLच्या सीझनमध्ये कुठली कॉन्ट्रोवर्सी झाली होती हे आम्हाला आठवतं. दुसरा सीझन कोण जिंकला हे आम्हाला माहित नव्हतं, परंतु दुसऱ्या सीझनमध्ये कुठली कॉन्ट्रोवर्सी होती हे आम्हाला माहिती होतं. म्हणून प्रथम नजर टाकूया या IPLच्या 5 झालेल्या सीझन्सवर. 2008 मध्ये सीझन 1 चे विजेते ठरले राजस्थान रॉयल्स. मात्र वाद गाजला तो हरभजन सिंगनं श्रीसंतला थप्पड लगावली त्यावरून. 2009 मध्ये सीझन 2 चे विजेते ठरले डेक्कन चार्जर्स. पण लक्षात राहिली ती महिला संघटना आणि राजकीय पक्षांचा चीअर लीडर्सला विरोध असल्यामुळे. लोकसभा निवडणुकांमुळे ही IPL दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली. 2010 मध्ये सीझन 3 चे विजेते ठरले चेन्नई सुपर किंग्स. यावेळी दुसऱ्या टीमशी संपर्क साधल्याप्रकरणी रवींद्र जाडेजावर बंदी घालण्यात आली. तर ललित मोदींची हकालपट्टी झाली आणि IPL वरील करमणूक कर रद्द करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय देखील वादग्रस्त ठरला. 2011 मध्ये सीझन 4 चे विजेते ठरले चेन्नई सुपर किंग्स. या सीझन मध्ये कोची टस्कर्स केरळाच्या टीम मधील मालकांमध्ये बंडाळी झाली आणि त्यामुळे त्याची मान्यताच रद्द झाली. 2012 मध्ये सीझन 5 चे विजेते ठरले कोलकाता नाईट रायडर्स. पण या सामन्यात शलभ श्रीवास्तव, टी सुधींद्र, मोहनीश मिश्रा, अमित यादव हे 5 क्रिकेटपटू खासगी वृत्तवाहिनीने केलेल्या स्पॉट फिक्सिंग मध्ये दोषी आढळले. केवळ एवढंच नाही तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ल्यूक पोमर्सबॅकला विदेशी महिलेची छेड काढल्याप्रकरणी अटकही झाली होती. शाहरुख खाननं MCAच्या पदाधिकाऱ्यांची बाचाबाचीही केली होती. शाहरुखला त्यामुळे वानखेडेत प्रवेश बंदी झाली. त्याचप्रमाणे वेन पार्नेल आणि राहुल शर्माला रेव पार्टीत सहभागी झाल्याप्रकरणी अटकही झाली होती. IPL क्लीन बोल्ड. पहिला प्रश्न घेऊन मी जाणार आहे शिरीष कणेकर यांच्याकडे. शिरीषजी, आपण आता पाहिलं थप्पड, हकालपट्टी, स्पॉट फिक्सिंग, चीअर गर्ल्स आणि आता तर मुली पुरवल्या जात आहेत.
क्रिकेटची परिभाषाच बदलली आहे? नाही, सगळीच परिभाषा बदलली. माझ्या मते पैशाला कायमच महत्व होतं, पण आज जेवढं पैशाला महत्व आहे ना तेवढं यापूर्वी कधी असेल असं मला वाटत नाही. बाप भला ना भैया भैया सबसे बडा रुपया शब्दशः आज खरं झालेलं आहे. आपण आता उल्लेख करायचं कारण रोज पेपरात वाचतो आपण की पैशासाठी माणसं काय करतात. भाऊ स्पॉट फिक्सिंग हे इतर प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये देखील सर्रास होते. असा प्रश्न असा आहे की फार कमी श्रमात किंवा काही श्रम न घेता थोडंसं नियमाचं उल्लंघन करून नीतिमत्ता फडतळात लपवून ठेवून जर तुम्ही अमाप पैसा मिळवू शकत असाल, वाय नॉट, अशी वृत्ती काही लोकांच्यात पाहायला मिळते. सगळ्यांच्यात नाही, कारण पैसा मिळवायची इच्छा सगळ्यांनाच असते, पण त्यासाठी काहीही करण्याची तयारी सगळ्यांची नसते. ती तडजोड जी आहे ती तडजोड ती नसते. मला शिरीषजी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही जवळपास 40 वर्षाचं क्रिकेट जवळून पाहिलेलं आहे. तुम्ही असाही काळ बघितला असेल की ज्या वेळेला क्रिकेटला काहीही ग्लॅमर नव्हतं, त्या काळातल्या क्रिकेटपटूंची निष्ठा आणि आत्ताच्या क्रिकेटपटूंची निष्ठा काय सांगाल? फरक म्हणजे सगळं बदललेलंच आहे. हो, विजय मांजरेकर 150 रुपयावर टेस्ट मॅच खेळत होता ना. 150 रुपयावर टेस्ट मॅच त्यांनी सांगितलंय मला स्वतः. त्याच्या स्वतःच्या पैशांनी दादरून टॅक्सी करून कृष्णकुंजमधनं स्टेडियमवर जायचं, त्यातनंच सगळं बसवायचं. तर क्रिकेटमध्ये ही पैसा कमवण्याचं साधन आहे असं वाटायचा काळच नव्हता तो, जो आता आलाय. आता पैसा आलाय, पैशाबरोबर समृद्धी येते, पण अनेक वाईट गोष्टी पण येतात ना, त्या आलेल्या आहेत. आता जर उद्या तरुण क्रिकेटपटूला वाटत असेल की आपण निलंबित होऊ, म्हणजे झालाच, आपली नोकरी जाईल, पण करायचं काय आपल्याला? 6 बॉल तुम्ही मगाशी म्हणलात तसं आपल्याला 14 पेक्षा जास्त रन्स द्यायच्या. इथली गोची बघा तुम्ही. जास्त रन देणं फार सोपं आहे. हो, कमी रन देणं म्हणजे अशी जर उद्या अट असती की 4 रनहून जास्ती द्यायचे नाही, त्यामुळे जस्टिफाईड होत नाही करप्शन, पण निदान त्याला स्किल दाखवायला संधी. टाक बॉलिंग, एका ओव्हरमध्ये 4 रनच्याहून जास्ती देता का बरं, त्याचा गेलाच. म्हणजे बापू नाडकर्णींच्या काळातली बॉलिंग. हो, बापू नाडकर्णींना केवढी ऑफर झाली असते ना. आता ते घेणारे लोक नव्हते, तो भाग वेगळा. असं नाही, आता 14 पेक्षा जास्त द्यायची. माझ्या हातात बॉल द्या, मी 25 पेक्षा जास्त देईन. जास्त द्यायला काहीच लागत ते. हो, सगळे फोटोसेट पडले, लेगला पडले, ते मारतील आजकाल. तर ही अट फारच सोपी आहे. बरं, वन डे मध्ये 2020 मध्ये असे मारले जातातच. मारण्याकरताच ते खेळ. हो, मारण्याकरताच खोळ आहे. आणि बॅट्समनला मारता यावं म्हणून बॉलर आहेत. मारायचं कोणाला त्यांनी, म्हणून त्यांनी बॉलिंग करायची. त्यामुळे यात संशय घेण्यासारखं काही नाहीये. उद्या समजा बॉलरचा पहिला बॉल फुलटॉस पडला किंवा नो बॉल पडला, तर यात काही स्पॉट फिक्सिंग आहे म्हणा तुम्ही, पण सिद्ध कसं होणार आहे? टेस्टमध्ये होणारच आहे. त्यामुळे बहुसंख्य प्रकरणात ही माणसं वाचतायत. आता एक काहीतरी ज्यांना पुरावा मिळाला, सुराग मिळाला, बुकीच्या थ्रू त्यांनी लोकांना पकडलं. एरवी कळायला मार्ग नाहीये. आणि पैशाची लालच अशीच वाढत राहिली, हव्यास, तर हे कसं बंद होईल हे मला कळत नाही. हे कसं बंद होईल या विषयावर आपण सुधाकर सुराडकर यांच्याकडे जाणार आहोत, पण आधी रवी मांजरेकर यांच्याकडे जाऊया. सर, मला तुम्ही सांगा, या स्पॉट फिक्सिंग, मॅच फिक्सिंग याची सुरुवात केव्हापासून झाली, याची लागण केव्हापासून झाली? आज त्यानं कळसाध्याय गाठलाय का अजून आपण बेसलाच आहोत, अजून याचा कळसाध्याय यायचा आहे? याची सुरुवात माझ्या माहितीप्रमाणे 1979 साली झाली. तुम्हाला माहीत असेल का मला माहीत नाही, पण ऑस्ट्रेलियन जर्नलिस्टने सरळ सरळ वेस्ट इंडिजच्या कॅप्टनवरती त्यांनी मॅच फिक्स केली, वर्ल्ड कप फायनल जी इंडिया जिंकली ती, असा आरोप केला. त्याच्याविरुद्ध लॉयडने त्याच्यावर खटला भरला आणि अब्रू नुकसानीची केस तो जिंकला. परंतु आरोप तेव्हा झाला होता आणि हे आरोप सिद्ध करणं काय सोपं नसतं. सो तेव्हापासूनचे हे आहे 79 आणि नरोत्तम पुरीनी ऑन टीव्ही चॅनेल नसताना पण स्टिंग ऑपरेशनमध्ये तेहलकाच्या वरती त्यांनी सरळ सरळ 2 गोष्टी सांगितल्या. एकदा सांगितलं की मी ह्याचा इंटरव्ह्यू घेतला, कारण तेव्हा टॉसला जात नव्हते अंपायर्स किंवा कोणी. विश्वनाथचा इंटरव्ह्यू घेतला, मी कोण टॉस जिंकलं, कारण त्याला रेडिओवर सांगायचं होतं. तो म्हणाला, मुझे लगा वो टॉस जीत गया, उसने बोला मैं टॉस जीत गया, मैं तो हैप्पी हूं.
म्हणजे त्यांनी चांगुलपणा घेतला आणि असं लोक म्हणतात की त्या दिवशी बेटिंगचा भाव नॉर्मली जो टॉसला फक्त 5 पैसे असतो, कारण टॉस कसाही पडू शकतो, तो भाव त्या दिवशी 20 पैसे होता. त्याच्यानं त्यांनी दुसरी गोष्ट सांगितली, नरोत्तमपुरीला फोन आला रात्री 12 वाजता शारदामध्ये. ते टेलकाने स्टिंग ऑपरेशनमध्ये जाहीर केलेलं आहे की अरे काय झोपतोयस, इथे बघ चाललंय, उद्या पाकिस्तान वेस्ट इंडिजला मारणार. तो म्हणा काय मारणार, वेडा आहे काय काय. तो म्हणाला तुला काय माहित नाही, तू झोप मूर्खासारखा. तो म्हणाला मी सकाळी 8 वाजता गेलो ग्राउंडवर कॉमेंट्रीला. 3 वेस्ट इंडिजचे क्रिकेटर्स प्रॅक्टिस करत होते. 9:30 वाजता आला एक जण आणि आमच्या हातात टीम देऊन गेला. ते तिन्ही प्रॅक्टिस करणारे क्रिकेटर अनफिट आहेत, खेळणार नाही म्हणून सांगितलं आणि पाकिस्तान मॅच जिंकली. ह्या गोष्टीत नरोत्तमपुरींनी टीव्ही स्टिंग ऑपरेशनमध्ये सांगितलेले आहेत. त्यांनी त्याच्यामध्ये बरंच काय काय सांगितलेलं आहे. तर तेव्हापासून तुम्हाला खरं सांगतो, मला कुठलीही मॅच इंडिया हरली तरी दुःख होत नाही, जिंकली तरी आनंद होत नाही. म्हणजे सर आता तुम्ही अतिशय महत्वाची माहिती सांगितलीत की 1980च्या दशकापासून हे चालू आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा याच्यात फक्त भारतातले खेळाडू नाही आहेत, तर याच्यात पाकिस्तानचे खेळाडू आहेत, आफ्रिकेचे खेळाडू आहेत, इंग्लंडचे खेळाडू आहेत, त्याच्यात ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत. सुधाकर सुराडकर, मला तुम्ही सांगा, अशा प्रकारे ग्लोबल स्केलला जेव्हा एखाद्या प्रकाराची पाळंमुळं असतात, त्याचा पाठपुरावा, त्याचा शोध पोलीस डिपार्टमेंट कसं घेतं? आता यात वेगळाच प्रश्न येतो, पोलीस त्यांची इच्छा तरी आहे का? दुसरा प्रश्न, त्यांना काम करू देणार आहेत का? ते हे एवढं सोपं नाही आहे. मनावर घेतलं तर जरूर करू शकतात. आता आपण दिल्ली पोलिसांचं अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी बरंच मेहनतीने आणि धागेदोरे जोडून बरंचसं काही केलेलं आहे. तडीच नेतील की नाही मला काही खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. आणि हे सर्वांचा अनुभव आहे, म्हणजे माझाच अनुभव नाही आहे, आपल्या सर्वांचा तोच अनुभव आहे की कसे दबाव येतात, कसे काय काय वेगळेच. आणि हे जे फिक्सिंगचे पैशाचा प्रश्न आहे, हा फक्त काय क्रिकेट पुरता मर्यादित नाही आहे. हा जो दबाव येतो, तो दबाव राजकारण्यांकडनं येतो, स्वतःच्या वरिष्ठांकडनं येतो, मित्रांकडनं येतो, नातेवाईकांकडनं येतो, राजकारण्यांकडनं येतो. हे सगळे बेटिंग मध्ये इन्व्हॉल्व असतात? नसतात ना, पण काही काही कोणी कुठे कसे. आता बघा, आता हा जो आदित्यचा खून झाला, याचा संबंध आहे की नाही? बेटिंगशी आहे, बेटिंगशी नक्कीच आहे. तर यात आलाच की ते एका ते इतकी गुंतागुंत आहे की जे दबाव आहेत हे वेगवेगळ्या तऱ्हेचे येत असतात. आणि या दबावाला माणसं जी बळी पडतात ती एक तर भित्री तरी असतात किंवा मग स्वच्छ तरी नसतात. तर हे बदलायला हे फार सोपं नाही आहे. बोलायला सोपं आहे, पण हे मनावर घेतलं तिथे आपलं प्रत्येकाची जबाबदारी येते. परत मी मीडियाचे अभिनंदन करतो की आपण सर्व उघडकीस आणताय. कमीत कमी लोकांना आता जाणवते की काय घडतंय. म्हणजे जसं आज सांगितलं 80 पासून चाललंय, त्याच्या पूर्वीपासूनही चाललेलं आहे. महाभारतात गेलं तरी ते होतं. तर हे काही आजचं नाही आहे. पण हे करायचं असेल तर मला वाटतं आपण सर्वांनीच, प्रत्येकाने आपला वाटा. प्रश्न आहे, याचा तपास नेमका कसा करतात? त्याचा पहिला सुराग कुठे लागतो? तपासाला 2-3 भाग आहेत. एक तर सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशनचा भाग झाला, त्यानंतर लोकांचं डायरेक्ट एव्हिडन्स झाला, सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स झाला, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स झाला, सेकंडरी एव्हिडन्स झाला. तर हे जे सर्व वेगवेगळे पैलू आहेत, ते हे सर्व एकत्र गोळा करून याची एक साखळी निर्माण करावी लागते. आणि तेव्हाच हा गुन्हा सिद्ध होतो. नाहीतर मग त्यांना संशयाचा फायदा मिळून ते सुटतात. आता ही साखळी तुम्ही किती चांगली विणता आणि घट्ट करता त्यावर बरंच अवलंबून आहे. म्हणजे अनेक संशयित आरोपींमधनं काही 2, 4, 5, 10 अशा थेट गुन्हेगारांपर्यंत तुम्हाला पोचावं लागतं. आणि ते पोचण्याकरता ही सगळी एव्हिडन्सची साखळी, पुराव्यांची साखळी तुम्हाला बांधावी लागते आणि त्याचं अगदी घट्ट विणावी लागते. एखादी साखळी, एखादी कडी तुटली मला तर साखळी. ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा मोह होतोय, तो म्हणजे बुकी व्हायला लागतं काय हो? इन्स्ट्रुमेंट्स काय लागतात? कशा प्रकारे याचं कम्युनिकेशन होतं? फारसं माहिती नाही, स्पष्ट सांगतो, कारण असे प्रश्न मी हाताळलेले नाहीत. पण जिथे पैसा पाहिजे आहेत ना, तिथे माणूस मार्ग शोधून काढतो. आणि जे हितसंबंधी आहेत ते सर्व एकत्र येतात आणि ते एकमेकाला बरोबर सामावून. माहिती तंत्रज्ञान, टेलिफोन, मोबाईल्स या सगळ्याचा वापर केला येतो. हो, येतोच, त्याशिवाय शक्यच नाही. आणि त्याच्याच माध्यमातून कुठेतरी त्या मोबाईलचा ट्रॅक ठेवून कुठेतरी त्यांना कुठे आहे ते शोधून काढलं जातं आणि पोलिसांना याची पाळंमुळं खडून काढायला. जे एजन्सीज आहेत, जसं रॉ म्हणा, IB म्हणा, पोलीस म्हणा, यांना ते कायद्याने अधिकार दिलेले, टेलिफोन टॅपिंग वगैरे, ट्रॅकिंग वगैरे सर्व त्याचे जे सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते सर्व उपलब्ध आहेत.
आणि त्या कायद्याच्या चौकटीतच हे करावं लागतं. अर्थात ते बाहेर कोणी सांगणार नाही आणि सांगण्याची आवश्यकता नाही, सांगूही नये. पण ही सर्व व्यवस्था आहे आणि याचा जर योग्य वापर केला, आता ह्या माहितीचा वापर मी समजा पैसे खायला करायचा तर तोही करता येतो. तर ह्या बरेच गोष्टी ह्यात आहेत. त्याच्यात मी एवढंच एक म्हणेन की त्यामुळे नक्कीच उघडकीस येतील. जसं आपण आता उघडकीस आणताय, दिल्ली पोलिसांनी चांगलं काम केलंय, त्यांचं कौतुक करून त्यांना पण प्रोत्साहन पण दिलं पाहिजे. कारण नाही तर त्यांच्यावरही दबाव येत गेले तर ते मध्येच त्यांना कदाचित थांबावं लागेल. IPL मधले गैरप्रकार निश्चित थांबवता येतील, फक्त त्याकरता प्रचंड मोठ्या प्रमाणात इच्छाशक्ती हवी, असं स्पष्ट प्रतिपादन सुराडकर सरांनी केले. आता घ्यायचा आहे मला एक ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय IPL क्लीन बोल्ड. झी 24 तास, एक पाऊल पुढे.